माझी एवढीच विनंती आमदार साहेबांना की असल्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका, ब्लॅक लिस्ट मध्ये। रात्रीचं टिप्पर येतात, दिवसा एक बी टिप्पर आलं कुणीतरी आपलं आमदार साहेबाकडून काम आणायचं, दुसऱ्याला ऐकायचं, त्या दुसऱ्या ठेकेदारानं कसं तर लालालेली करायचं। माती काही कळत नाही, काळी माती काळी माती काय बोलायचं, त्यांनी जास्ती खडी बी वापरणार, मुरुम वापरणार, साईड पट्ट्या बी व्यवस्थित केल्या नाही तर मातीचं प्रमाण जास्त आहे। हे करण नाही, नुसतं मातीच आणून टाक, कमिशन घ्यायचं, काम करायचं, मातीच आणून टाकले रस्त्यावर सगळं की माती दगड नाहीच, खडी आणली तर मांजऱ्या। आणि मारलंय का? आणि काहीच नाही, पपडाच आहे तर 12 सुट्टाचं पपड अंगावर विषय। रातचं काम चालू, रातचं काय एमबीवर लिहिलंय का रातचं काम करायचं चालू। एक विषय आता घेऊन आलेलो चिचुंबे तालुका पंढरपूर येथून एक रस्त्याच्या कामाची तक्रार काही शेतकऱ्यांची आहे। ते रस्ता आहे भाऊसाहेब भुले ते वासुदकर वस्ती। काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तो रस्ता खराब, अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, खडीकरण झालेलं नाही, त्यावर मुरमीकरण झालेलं नाही। जर मुरमीकरण झालं असेल तर तो अगदी माती वगैरे असे टाकले असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि त्यांनी वारंवार अधिकाऱ्यांचे संपर्क साधला असता अधिकारी अशी उडाउडीची उत्तर देतात आणि त्यामुळे शेतकऱ्यामध्ये रोष आहे। आता आपण शेतकरीच काय म्हणते ते त्यांचे संपर्क साधूया। नमस्कार। नमस्कार। काय सांगचाल रस्त्याबद्दल? रस्त्याबद्दल आपली मातीच आणून टाकले रस्त्यावर सगळी, आणि रात्रीचं टिप्पर येतात, दिवसा एक बी टिप्पर आलं नाही। तुम्ही राहता कुठं? वासुदकर वस्ती म्हणजे ह्या रस्त्याला आणि इथं रस्त्याला खडीकरण वगैरे काय झालं? खडीकरण नाही, नुसतं मातीच आणून टाकली, माती टाकली आणि कडे साईड पट्टी नाही, काय नाही, फिरंग्या काहीच काढलं नाही, काटवान सगळं तसंच आहे रस्त्याकडे। मुरमीकरण, पाणी मारणे, पाणी नाही, काहीच नाही, हायाच रोलिंग थोडं केलंय आता, नाहीतर नुसती माती आणून टाकली। ठीक आहे, तुम्ही काय अधिकाऱ्याशी बोललाय का, कॉन्ट्रॅक्टदाराशी बोललाय का, बोललो तर काढून ती फिरंग्या काढताना मी दोनदा सांगितलं होतं, एकलंच फोरचं ताडगाव कोण आहे ती, त्याला सांगितलं होतं, ती म्हटलं अजून काढायचे त्या, काढायचे त्या, काढलेच नाही त्या, तसे जायते सगळ्या फिरंग्या आपल्या ही रस्ता हो ही माती, त्यामध्ये काय खडीकरण नाही का? कुठं आहे खडी? हो दाखव, बघा की हो गाई, पहिला खडी झाली खाल्ली। ठेकेदाराशी काय बोलणं झालंय का आपलं? सांगितलं तर टाकतोच करते तीन, काहीच केलं नाही। हो गाई माती, हो गाई गव्हात, हो गाई आहे का कुठं? काहीच नाही, सगळी मातीच आणून टाकली। नमस्कार, आपल्या सोबत आहे सिद्धेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य आप्पा नेंबर, काय सांगचाल? नमस्ते, मला चिचुंब्यातून फोन आला, असं रोडचं काम चालू आहे, निक्की माती दगड नाहीच, खडी आणली तर मांजऱ्या असली टाकायचं चालू आहे। ते बिन रातचं काम चालू, रातचं काय एमबीवर लिहिलंय का रातचं काम करायचं चालू? असं नाही ना, कुणीतरी आपलं आमदार साहेबाकडून काम आणायचं, दुसऱ्याला ऐकायचं, त्या दुसऱ्या ठेकेदारानं कसं तर लालालेली करायचं, जायचं। हे गॅरगॅरवाल्यानी धंदा झाला यांचा, कुणी बिन बर्फाचा गोळा घ्यायचा, किस्सत बसायचा, झालं बिल काढायचं, हे असला धंदा चालू झालाय। माझी एवढीच विनंती आमदार साहेबांना की असल्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका, ब्लॅक लिस्ट मध्ये। आपल्यासोबत दुसरे अजून ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते स्थानिक रमेश बनसोडे। काय सांगताल बनसोडे नेंबर? आपल्या गावचा रस्ता आहे आणि वारंवार तक्रार केली असताना सुद्धा अगदी निष्ठुर दर्जाचं काम झालंय, खडीकरण नाही, मुरमीकरण सुद्धा, म्हणजे मुरुम सध्या जर बैठला तर ही माती आहे। जर तुम्ही कॅमेरा दावा जर खाली बघा, ही मुरमीकरण म्हणजे सध्या बैठलं ही सर्व माती आहे, सध्या बैठले तर फिरंगे नाहीत। मग जरी एका साईडला आमदार साहेब तुम्ही मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी, अशी योजना तुम्ही आखत असाल। काल तुम्ही परवा पंचायत समितीमध्ये 22 गावाच्या लोकांचे 20 पाणी मागेल त्याला लेखी स्वरूपात तुम्ही अगदी अधिकाऱ्यांशी बोलला, बाबा लोकांची अडवणूक करू नका, रस्ते काम चांगली करा। आणि आज जर तुमच्या मतदारसंघातला ही चिचुंबे काशीगाव जुना रस्ता भाऊसाहेब भुले ते वासुदकर वस्ती अगदी निष्ठुर दर्जाचं काम झालंय, त्या ठिकाणी आप्पा नेंबर असतील, रमेश बनसोडे हे नेंबर आहेत, पुन्हा इथं स्थानिक नागरिक आप्पा घुले आहेत, त्यांनी समध्याने वारंवार तक्रार केली, अधिकारी संपर्क साधलाय, तरी अधिकारी उडवाउडवीची उत्तर देत आहेत। आता काय सांगचाल तुम्ही नेंबर या नात्यानं? काय बोलायचं, त्यांनी जास्ती खडी बी वापरणार, मुरुम वापरणार, साईड पट्ट्या बी व्यवस्थित केल्या नाही तर मातीचं प्रमाण जास्त आहे, बाकीचं काहीच नाही व्यवस्थित, पाणी नाही, कमी आहे। पाणी मारलंय का? आणि काहीच नाही, पपडाच आहे तर 12 सुट्टाचं पपड अंगावर विषय। तुम्ही काय जाता पुढे, काय तुमचं नियोजन? तुम्ही अधिकाऱ्याशी कुठल्या बोललाय का, काय तक्रार करणार आहे का? साहेबांना बोललोय मी, म्हणा ठेकेदाराला बोललोय, करू म्हणते ते। ठेकेदार कोण आहे तुमचा इथं, काय माहिती का तुम्हाला? अविनाश मोरे सर आहेत म्हणते।
बर बर तुम्ही त्यांच्याशी काय कॉन्टॅक्ट केलंय केलं का? 2-3दा काय कॉन्टॅक्ट बोलले 4-5 वेळा मग आलो म्हणते ते करू म्हणते ते संध्याकाळचं कवा येते पाट टाक रात्री 10-11 वाजता टाक. माती काही कळत नाही. काळी माती. निक्की माती काळी माती. माझं नाव अप्पा जाधव, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेवाडी. मी एक नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो की सदस्य म्हणून हा. अतिशय बाद काम केले. चिचुंबे मधील काम चालू आहे. भाऊसाहेब घुले ते वासुदकर वस्तीचं काम आहे. ही आमदारच्या बगल बच्चनी काम केलेलं आहे. कमिशन घ्यायचं रातचं काम चालू आहे. रातचं काम चालू आहे. बघा ही मातीच आहे, सगळी माती आहे. ही खडी करणं आहे का मुरमी करणं आहे हीच कळी नाही. कोण तक्रार द्यायला नाही. हे असं काम आहे. बघा कुठली साईड पट्टी दिकून काढली नाही, काय नाही. हाय सगळं रातचं येऊन मुरुम टाकलाय. बघा हे आमच्या गावचे चिचुंबे गावचे सदस्य आहेत. बोला कसं काम झालंय. काम काय सगळी मातीत टाकली आपली काय म्हणून काहीच नाही सगळं मुरुम नाही खडी नाही काय दगड नाही साईड पट्ट्या बघा हे. उकरून बघा हे बघा खाली उकरून बघा. दाखवली मी आहे निक्की माती पाणी नाही काय नाही. निक्की रातचं काम करायचं जायचं. शेतकरी सगळं घरी झोपलंय. ह्यांचं टिपर JCB चालू. ही पोटऱ्यांची बगल बच्ची ती. कमिशन घ्यायचं आणि काम करायचं. आमची एकच विनंती आमदार साहेबाला की काम चांगलं करून घ्यावं. आपण निधी देतोय, सरकारी काम पैसे घेतोय, असं पैसे थोडी आपण देणार आहे. चांगलं काम करावं. नुसता मांजऱ्या मुरुम टाकलाय आणि रात्रीच्या वेळा टिपर आणून टाकते ती, दिवसा अडवते ती म्हणून. मातीच आहे बघा ही सगळी. आणि इकडे जे चिलारे ही काहीच काढलं नाही, काहीच केलं नाही त्यांनी. कुठला रस्ता आहे वासुकर कॅनल पट्टी भाऊसाहेब गोले काशीगाव रस्ता आहे चिचुंब्याचा. काहीच केलं नाही त्यांनी, नुसती माती आणून टाकली. पाणी मार नाही काय नाही. रातचं टिपर आणून वत्ते तीन जाते ती. ह्यात खडीच टाकली नाही त्यांनी. साईड पट्टी नाही. ह्या होत्या या गावातील शेतकऱ्यांच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रतिक्रिया. तर आता येणाऱ्या काळात जर आमदार साहेबांनी थोडंसं लक्ष द्यावे, अधिकाऱ्यांनी बी थोडंसं लक्ष देऊन अगदी ग्रामीण भागातलं रस्ते पाणी अगदी ज्या एस्टिमेट प्रमाणे त्या एस्टिमेट प्रमाणे तयार करावं हीच ही नागरिकांची विनंती आहे. कॅमेरामन सागर वळणेसह PPR न्यूज पंढरपूर.